नमस्कार, मी अश्विन बापट. जनता बँक प्रस्तुत माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यामध्ये एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राईक करत त्यांनी 500 आणि 1000च्या नोटांची बंदी केली आणि अवघा देश खरं म्हणजे ढवळून निघालाय. सध्याही देशात थोडंसं गोंधळाचं वातावरण जनसामान्यांमध्ये आहे. या निर्णयाचं खरं तर स्वागत झालेलं आहे आणि एक अर्थदृष्ट्या क्रांतिकारक पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिलं जात आहे. मात्र अर्थक्रांतीच्या दृष्टीने निघालेला आपला देश, अर्थक्रांतीची ही मूळ संकल्पना खरं म्हणजे आधीच मांडलेली होती अर्थतज्ञ अनिल बोकील यांनी, आणि त्याच्यामध्ये हा नोटाबंदीच्या निर्णयाचा एक मुद्दा देखील अधोरेखित करण्यात आला होता. अनिल बोकील सरांनी पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतलेली होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने मग आता नेमकं काय वातावरण आहे, पुढचे नेमके पडसाद या सगळ्याचे कसे असतील, या सगळ्या संदर्भात आणि अर्थक्रांती संदर्भात जाणून घेण्यासाठी स्वतः अनिल बोकील सर आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण खरं म्हणजे सगळेच गप्पा मारणार आहोत. सुरुवात करूया सरांपासून. एक तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, कारण गेली जवळपास 15-17 वर्ष जो मुद्दा तुम्ही खूप रेटून धरला होता तो, आणि जो माझ्यासारख्या ज्यांना हा विषय माहिती होता त्यांच्यापैकी कुणालाही वाटत नव्हतं की हे कधी प्रत्यक्षामध्ये घडेल. तुम्ही अनेकांना भेटला होता दिल्लीमध्ये आणि म्हणजे अर्थक्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या. शेवटी तो निर्णय आता झालेला आहे. सर्वसामान्य माणसांना अजूनही कदाचित कळणार नसेल किंवा कळत नसेल की ह्या मागणीचा तुम्ही इतके काळ पाठपुरावा करताय. 1000 आणि 500च्या नोटा रद्द करण्याचा नेमका काय फायदा होणार आहे, काय तुमची त्याच्यामागची भूमिका होती जेव्हा तुम्ही हा विषय लावून धरला तेव्हा? 16 वर्षाच्या प्रवासामध्ये आत्तापर्यंत अर्थशास्त्र विषय हा तज्ज्ञांच्या त्या कंपाऊंडच्या बाहेर कधी गेलाच नव्हता. आणि मला एक काय छान वाटतंय की अत्यंत सामान्य, म्हणजे मी सामान्य माणसाचा प्रतिनिधी आहे, आर्किओलॉक्समेंटचा कॉमन मॅन, आणि त्याचे काय पैशाच्या बाबतीत त्याची काय आहे, त्याची काय गरज आहे, त्याला किती प्रॉब्लेम आहेत. पैशाच्या बाबतीत सगळ्यात मोठा गोंधळ आहे. 99% लोकांना अजूनही असं वाटतं की ह्या नोटा जेव्हा छापल्या जातात तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी सुवर्णाचा म्हणजे सोन्याचा काहीतरी साठा असतो किंवा सरकारकडे काहीतरी फॉरेन एक्सचेंज असतं. म्हणजे ज्या नोटा छापल्या जातात त्या प्रमाणामध्ये सोनं रिझर्व्ह बँकेत ठेवणं वगैरे सगळं झूट आहे? कधी नाही, झूट नाही. ते होतं 1956च्या आधी, त्याला गोल्ड स्टँडर्ड असं नाव होतं. पण त्याच्यानंतर सोन्यातनं, पूर्वी काय व्हायचं की सोन्यातनं पैसा तयार व्हायचा. एवढं सोनं आहे म्हणून एवढा पैसा. आता एक्झॅक्टली उलट आहे, पैशातनं सोनं तयार होतं. आता मग ते 30,000 रुपये तोळा असेल, 40,000, कारण पैसा आहे म्हणून सोनं जातं. सोन्याचा आणि पैशाचा आता काही संबंध नाही. सोनं आता हे कमोडिटी ह्या वेळेला. आणि पण म्हणजे याचा अर्थ सरकार त्यांना हवं तेवढ्या नोटा छापू शकतं? निश्चित. आणि ते नुसतं नाही छापू शकत, सरकार त्याच्यावर गंमत करतं. आज 1000 ज्याच्यावर तर एक शून्य तर सरकारने वाढवलं. आजची 1000ची नोट तयार करायला सरकारला 3 ते ₹3.25 रुपये एवढा खर्च येतो. एक जर शून्य वाढवलं तर त्याच कागदाच्या तुकड्याची किंमत 10,000 रुपये. विनिमयात आपल्याला ते 10,000 रुपयाचा एक्सचेंज स्वीकारायला लागेल. याला लीगल स्टँडर्ड, लीगल हे म्हणतात टेंडर. तुम्ही मोदीजींचं तर आता भाषण जर तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी एकच सांगितलंय की आम्ही याची लीगल टेंडर म्हणून मान्यता काढून घेत आहोत. आता तो कागदाचा तुकड्याला काहीच नाही, त्याला फक्त कॉन्स्टिट्युशनल बॅकअप असतो. लीगल टेंडरचा अर्थ असा आहे की व्यवहारात, विनिमयात जर मी तो नाकारला तर मी सरकारला चॅलेंज दिलं आणि माझ्यावर फौजदारीच खटला होऊ शकतो थेट. ज्या मूल्यामध्ये सरकार कर स्वीकारू शकतं ते मूल्य अधिकृत मूल्य असतं, ते चलन अधिकृत. उद्या जर सरकारने डॉलरमध्ये जर स्वीकारायला लागला कर तर डॉलर हे आपलं अधिकृत मूल्य होईल. कारण सरकार हे सगळ्यात मोठं संस्था असते की जी खरेदी करणारी आणि विकणारी सर्वोच्च. त्यामुळे त्याला जो विनिमयाला चालेल ते सगळ्या देशाला चाललं लागतं. म्हणून याला लीगल टेंडर किंवा याला उच्च मूल्य, उच्च ताकदीचा पैसा, म्हणजे हाय पॉवर्ड मनी असं म्हणतात. तो हाय क्रेडिट मनी नाही आहे, हाय पॉवर्ड मनी आहे. सरकारकडे कायदा सुव्यवस्था आणि संरक्षण असे 2 मोठी ताकदी असतात. फिजिकल पॉवर पण असतात. कुठल्या उद्योजकाच्या हातात ते जाऊ शकत नाहीत. म्हणून सरकार ज्याला म्हणेल की याला आम्ही पैसा बनणार आहोत, आम्हाला याच्यात कर पाहिजे, ते तसंच्या तसं स्वीकारायला. पण म्हणजे सरकार कितीही पैसा छापू शकतं आणि बाजारात आणू शकतं, कितीही छापू शकतं आणि आणू शकतं. आणि ते आणत आहे म्हणूनच ती महागाई वाढते आहे. महागाईचे खरं सांगायचे इतके सोपे 2 कारण आहेत. एक तर असतं की एक तर मागणी खूप जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे, तेव्हा महागाई वाढते. ज्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की डिमांड पुल आणि सप्लाय कन्स्ट्रेंट, हे महागाईचं पहिलं कारण. आणि दुसरं जे कारण आहे महागाईचं की टू मच मनी चेजेस फ्यू गुड्स. म्हणजे आधी पैसा तयार होतो आणि तेवढ्या वस्तू आणि सेवा बाजारात उपलब्ध नसतात. सरकार जेव्हा पैसा छापतं सतत तेव्हा असं घडतं, कारण पैसा मार्केटमध्ये येतो तेवढे वस्तू आणि मूल्य तयारच झालेलं नसतं आधी, म्हणून याची महागाई वाढत असते. आपला देश जो सतत महागाईला जे आता फेस करतो आहे त्याचं कारण हे आहे बरं का, टू मच मनी चेजेस फ्यू गुड. हे नाही आहे कारण की डिमांड पूल आणि सप्लाय कन्स्ट्रेंट, हे नाही आहे कारण, एक्झॅक्टली वेगळं आहे. मग या पार्श्वभूमीवर 1000 आणि 500च्या नोटा रद्द केल्यानं काळा बाजारामध्ये किंवा ब्लॅकचा जो मनी आहे तो बाहेर येऊ शकेल, हा विचार तुम्ही सर्वप्रथम आपल्याकडे मांडलात.
तो मांडण्याच्या मागं म्हणजे तुमचा काय काय अभ्यास केला होता तुम्ही, तुम्हाला का या निष्कर्षाला यावं असं वाटलं होतं? हा फक्त काळा पैसा हा वितरणात येतो मोठ्या नोटातनं, कारण तो सोपा असतो. मोठ्या नोटातनं मूल्य हे करायला, कॅरी करायला सोपं जातं. आता मला 1 लाख रुपये असेल तर 1000चं एक बंडल मी कॅरी केलं की संपलं. ते कन्व्हिनियंट असतं, ते कॅरी करायला पण सोपं असतं. दुसरं त्याचं निर्मिती मूल्य असं गंमत आहे की 3 रुपयात 1000ची नोट जर भारत बनवू शकला तर भारताची नोट पाकिस्तान 3 रुपयातच बनवू शकतं, कारण तेही सरकारच आहे. ते तेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एकदा झाली मशिनरीची आणि पेपरची की त्याचं निर्मिती मूल्य तेवढंच होतं. पण त्या 3 रुपयामध्ये भारताची 997 रुपयाची फक्त अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत नाही, सगळी न्यायव्यवस्था, पोलीस व्यवस्था, कारण या पैशावर सगळ्याला खरेदी करता येतं, कारण ते लीगल टेंडर आहे, त्याला व्यवहारात ना करता येत नाही. ते तितकंच परफेक्ट असतं. आता हे गंमत अशी आहे की ह्या व्यवहारात म्हणजे ह्या नोटांचं जे इतकं मर्यादित नाही आहे, हे फार सिरियस कुठे होतं, नोटांचे व्यवहार पाऊल खुणा ठेवत नाही. आत्ता मी तुम्हाला 1000 रुपयाची नोट दिली, कुणीही सिद्ध करू शकत नाही हे नोट तुमच्याकडनं कुठून आली आहे. ज्याच्या खिशात ती नोट तो त्याचा मालक. त्याच्यामुळे मुळात त्याची पारदर्शकताच जाते. ते नॉन ट्रान्सपरंट होतं, ते अनअकाउंटेबल होतं. आणि मग करप्शनचं सगळ्यात मोठं प्रभावी टूल होतं, कारण मला पैसे घ्यायचे आहेत तुमच्याकडनं, भ्रष्ट पैसे घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाऊल खुणा पण ठेवायच्या नाही आहेत. म्हणजे हा पैसा जर मी तुमच्याकडनं बँकेतनं घेतला किंवा डेबिट कार्डनं घेतला, कुठल्या तरी माध्यमातून बँकेच्या, तुमच्या आणि माझ्या दोन्ही अकाउंटला तिची नोंद होते, डेबिटला आणि क्रेडिटला. त्याच्या फुटप्रिंट्स तयार होतात, ते ट्रान्सपरंट होतं, अकाउंटेबल होतं आणि मग ते सगळ्या पुढच्या कॉन्सिक्वेन्सला पुढे जायला लागतं. हे पहिलं कारण. आणि दुसरं त्याच्यापेक्षा सिरियस आहे की जे आत्तापर्यंत कुठलाच अर्थतज्ञ का मांडत नाही मला माहीत नाही आहे. आपल्या देशाच्या सगळ्या मूळ प्रश्नाचा जो मूळ प्रश्न आहे तो दारिद्र्य आहे. आपल्याला आठवत असेल एकदा अब्दुल कलामांनी सगळ्या देशाला हा प्रश्न विचारला होता की आपल्या देशाचा मूळ प्रश्न काय आहे. एवढे जात धर्म आपण इतके 5000 वर्ष सगळे इतकी छान राहतोय, आपला कुठला प्रश्न सुटायचा राहिला आहे. आणि गुजरातमधल्या मला वाटते का कुठल्या तरी शाळेतल्या मुलींनी त्याचं उत्तर दिलं होतं की आपल्या देशाचा मूळ प्रश्न दारिद्र्य आहे. आता दारिद्र्याची निर्मिती काय होते आणि ती कसं होतं. आता सगळ्या गोष्टी आता बाजारू अर्थव्यवस्थेत आपण आलेलो आहोत जागतिकीकरणानंतर. बाजारात फक्त 2च जाती असतात, बाजारात तिसरी जात नाही. बाजार सर्वोच्च जी जात असते बाजारात त्याला ग्राहक असं म्हणतात. कस्टमर इज गॉड. ग्राहकाशिवाय बाजारच चालू शकत नाही. आणि बाजारातला महादलित की बाजार ज्याचा पूर्ण तिरस्कार करतो, बाजाराला तो नकोच आहे असा मानवी घटक असतो, तो असतो भिकारी. भिकारी आणि ग्राहक ह्या दोघांनाही गरज असते. त्या दोघांच्या मध्ये फक्त एकच फरक असतो, याच्याकडे क्रयशक्ती असते आणि एकाच्याकडे नसते. हॅव्ज आणि हॅव नॉट्स जे म्हणतात, फक्त ह्या 2च ह्याच्यात. बाजाराला तिसरी जात नाही. हॅव शिवाय बाजार चालू शकत नाही आणि हॅव नॉट्स बाजाराला नको आहे. आता ह्या पैशाची गंमत कशी आहे की हा रोखीचा पैसा किती घातक असतो. पैशाची जी व्याख्या झालेली आहे, जगाने केलेली आहे की पैसा हे विनिमयाचं माध्यम आहे, ती विनिमयाची वस्तू नाही आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की इट्स अ मीडियम ऑफ एक्सचेंज, इट इज नॉट अ कमोडिटी. माध्यम आणि वस्तूमध्ये एक साम्य असतं की हे सगळ्यांना वापरता येतं, मानवी कुणालाही वापरता येतं. आणि फक्त एकच फरक असतो, वस्तू तुम्हाला ताब्यात ठेवता येते, माध्यम ताब्यात ठेवता येत नाही. आता मी तुमच्याशी भाषेत बोलतोय, ही भाषा मी ताब्यात नाही ठेवू शकत की माझी भाषा मी तुम्हाला वापरू देणार नाही, असं शक्य नाही आहे. ही हवा ज्याची आपण सगळे श्वासोच्छ्वास करतो, मी असं नाही म्हणू शकत ही माझी हवा आहे मी तुम्हाला नाही वापरू देऊ शकत. ताब्यात ठेवता येत नाही. वस्तू ताब्यात ठेवता येते. माझा चष्मा, माझा शर्ट माझी वस्तू आहे, मी मी तुम्हाला देणार नाही आहे. आता मी तुम्हाला विचारतो की माझ्या खिशात आता एक 500 रुपयाची नोट आहे, ती वस्तू आहे का माध्यम आहे? माझ्या खिशात आहे. आता मी वापरत नाही तेव्हा दुसऱ्याला कोणाला वापरायला येते का ती नोट? मग ते काय झालं? आणि पैशाची व्याख्या काय आहे? योगाचं माध्यम. पण ही वस्तू झालंय ना. आता हे जर मी इथे लॉक करून ठेवलंय ते दुसऱ्याला मिळत नाहीये. हे माझे 500 रुपये आता जर बँकेत असते तर काय झालं असतं? मग ते बँकेने त्याला गरज आहे त्याला पुढे दिलं असतं. बँकेचं याच्याशिवाय दुसरा कुठलाही नसतं. ज्याच्याकडे आहे, ज्याला प्रायमरी डिपॉझिट आहे, दुसऱ्याला देत नाही, ते सर्क्युलेशनमध्ये राहतं, तेव्हा ते माध्यम होतं. दुसऱ्या साध्या उदाहरणात म्हणजे आपल्या घरातलं पुस्तक आहे, लायब्ररीत आपल्या घरातल्या शेल्फमधलं पुस्तक आणि लायब्ररीचं पुस्तक, तेच. याच्यात फरक काय? बस आपल्या देशात हाच फक्त गोंधळ झालाय. तो पैसाच खाली नाही म्हणून सगळे भिकारी झालेत. दारिद्र्य इतकं सोपं आहे. रिसोर्सेस तयार आहेत, मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस तयार आहेत, शेतकऱ्यांनी एवढं अन्नधान्य पिकवलंय की गोडाऊन भरलेले आहेत, पण ग्राहकाच्या खिशात पैसा नाही आहे ते खरेदी करायला, ब्रीजच नाही. आणि ते इतकं साधं कारण आहे त्याचं, कारण ते पब्लिक डोमेनमध्ये जात नाही आहे, त्या नोटाहून खिशात पडतं. एवढं मूल्य जे असतं ते अडकून पडतं. काळा बाजार हे सगळे त्याचे साईड इफेक्ट. मेन तुम्ही लक्षात घ्या, दारिद्र्याचं मुख्य कारण जे आहे की त्या माध्यमाची वस्तू होऊन गेली आहे.
जेवढ्या विकसित अर्थव्यवस्था आहेत त्याचा सगळ्याचा अभ्यास केला तर तिथे नोटा अत्यंत कमी असतात आणि सगळा पैसा बँकेचा असतो. म्हणजे लायब्ररीची पुस्तकं जास्त असतात पब्लिक डोमेनमध्ये. वाचन झालं की ठेवून द्यायचं, संपलं, पुढे वापरतो. जसा मुख्य रस्ता असतो, हा रस्ता कोणाचा असतो? तो समाजाचा. त्याच्यावरचं व्हेकल ते आपलं. तसं पैसा हा समाजाचा असतो, कारण तो सरकारने तयार केलेला असतो. त्याच्यावर आपल्या सगळ्यावर त्याची ही असते, ती गव्हर्नमेंटची लायबिलिटी म्हणजे आपला असतो, तो समाजाच्या मालकीचा. तो जर आपण खिशात ताब्यात ठेवून दिला तो खरं सांगायचं म्हणजे सार्वजनिक पाप आहे. म्हणजे शरीरात जे रक्त फिरत असतं आपलं 5-5.5 लिटर, ते सारखं फिरतं. ते दिवसाला किती होतं ते सर्क्युलेट? 2-3 हजार लिटर होत असेल कदाचित. पण तुम्ही लक्षात घ्या की समजा त्या रक्ताच्या याच्यामध्ये गाठी झाल्या वाहनाच्या मध्ये, वाहताना तर काय होईल? जिथे पुढे जाणार नाही ते सडायला लागेल सगळं, त्याला गँग्रीन होईल, कारण रक्ताचं सप्लायच होत नाही आहे. आत्ता तसंच झालंय. ह्या नोटांच्यामुळे इतक्या गाठी झालेल्या आहेत की तो खाली पैसा पोहोचत नाहीये, तो शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तरुणांच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पैशाशिवाय तर जगता येत नाही, कारण सगळ्या गोष्टी आता मॉनिटाईज झाल्यात, पैशावर आल्यात. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे मूळ कारण आहे की त्याची प्रतिष्ठा डावायला लागते. त्याच्यापर्यंत पैसाच पोहोचत नाही. कष्ट करतोय, उत्पन्न करतोय, पण त्याचं पैशात कन्व्हर्शन होत नाही, आणि त्याला भिकारी व्हायला नको आहे. कारण तो 1 एकराचा असला, 2 एकराचा असला तरी तो स्वतः स्वाभिमानी माणूस आहे. कारण माणसाची सर्वोच्च जी असते जपण्याची जी गोष्ट आहे ती प्रतिष्ठा आहे, डिग्निटी आहे. 5वी प्रेरणा 4 आहेतच: भय, भूक, निद्रा, मैथून. 5वी मानवी प्रेरणा आहे ती प्रतिष्ठेची आहे. आपण सगळ्याला फक्त घाबरतो की माझी अप्रतिष्ठा होईल का. आणि खरं सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांचं खरं हे कारण आहे, त्याची डिग्निटी राहत नाही आहे, कारण त्याच्यापर्यंत पैसा पोचत नाही. शेतकऱ्याला फक्त एकच भाषा कळलेली आहे, कष्टाची भाषा. त्यांनी जास्त कष्ट केले तर उत्पन्न जास्त निघतं, उत्पादन. भाव कोसळतात, मरतो शेतकरी. तर त्यांनी कमी कष्ट केले तर उत्पादनच निघत नाही, विकायला काही नसतं, म्हणून मरतो परत शेतकरीच. त्याला फक्त बिचाऱ्याला ह्या नव्या पैशाची भाषा कळलेली नाहीये. आणि सगळ्यात घातक असं आहे की हा पैसा, आता आपण इतके सगळे शिकलेलो, आपल्याला अजूनही वाटतं की सोन्याच्या किंवा त्याच्या मागे काय असेल, हे फक्त अंडरस्टँडिंग आहे. आता तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, आता भारताचा गहू अमेरिकेत चालतो की नाही, भारताचे सोनं चालतं की नाही, कपडा चालतो की नाही, भारताची तरुण मुलं अमेरिकेला चालतात की नाही नोकरी करण्यासाठी, भारताची नोट अमेरिकेत चालते का? कारण तिथली घटना त्याला मान्यता देत नाही. बस फक्त हे घटनेने बनवलेलं विनिमयाचं साधन आहे. भारतीय घटना त्याला मान्य करते, दुसऱ्या घटने म्हणून ते फक्त विनिमयाचं म्हणून लीगल टेंडर. मोदीजी जे बोलले, दुर्दैवाने काय व्हायलंय, हे 500 आणि 1000च्या नोटेच्या मध्ये, नोटांच्या मध्ये काय गोंधळ होतो, जीवन मूल्य कसं त्याच्यात अडकते, खाली कसं जात नाहीये. मग आहेरे आणि नाहेरे वर्ग कसं होतो, हे हजारो तरुणांचे मोर्चे निघतात, कारण त्यांना दिशा दिसत नाही. भविष्य काळात जायचं कसं? पैशाशिवाय तर काय होणार नाही, पैसा तर येणार नाही. अजून थोडं याचं सिरियस रूप कधी होतं, एवढं जीवन मूल्य ते ह्याच्या व्यवस्थे बाहेर राहतं. आता माझ्याकडे खूप नोटा आहेत, तुम्हाला कर्ज हवंय आणि ही सरांची बँक आहे. आता बँकेला काय करेल, ह्या नोटा जर इथे नाही आल्या तर तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. मग बँक काय करते, ह्या नोटा तिथे जाण्यासाठी डिपॉझिटवर व्याज देते आम्हाला, म्हणजे मला पैसे देते, भाडं देते मला 8%, 9% जे काय असेल ते. आता बँकेने जर हे 9% रॉ मटेरियल विकत घेतलंय माझ्याकडनं, तर ह्यांना कितीला देईल ती बँक? कमीत कमी 2% ती चालायला, सगळं बँकेचं प्रकरण चालायचं असेल तर नाही, ह्यांना 11 ते 12% पडेल. आता गंमत मी तुम्हाला फक्त सिरियसली ह्याच्यासाठी सांगतोय, किती सिरियस आहे लक्षात घ्या. 10% व्याजाने मी जर घराला किंवा माझ्या फ्लॅटला कर्ज घेतलं आज, जे भारतातले रेट आहेत, तर मला 20 वर्ष तो हप्ता जो भरायला लागतो ते कर्ज पूर्ण संपवायला, ते जर कर्ज 2% जर मिळालं वर्षाला, 2 जगात तो आहे 2% व्याज दर, 8.5 वर्षात रिपेमेंट पूर्ण होतं बँकेचं. तारुण्याचे फक्त 11.5 वर्ष वाचत नाही, त्याच्या पुढचं जे आहे ते जास्त सिरियस आहे. 8.5 वर्षात ते घर पूर्ण तारण ठेवून नवं तेवढ्या मूल्याचं भांडवल तयार होत असतं त्याचं. त्या 8.5 वर्षात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, गाड्यासाठी पुढं नवं मूल्य मिळतं, नाही तर 20 वर्ष फक्त आहे ते घरात जातं. जगात हे असं का घडत नाही? कारण जगामध्ये मोठ्या नोटा नाहीत, त्यामुळे बँकेत 0% पैसा जातो, कारण नोटाच नाहीये, ते बँकेच्याच फिरत राहतात. जेव्हा यांना बँकेला 0% मिळतं तेव्हा बँक 2%च देते त्यांना. खूप सिरियस आहे आणि ही कुठल्याही अर्थतज्ञांनी मांडणी केली नाही. सर, पण याच्यामध्ये मग प्रश्न असा पडतो की समजा आपल्याला हव्या तितक्या नोटा जर छापता येऊ शकतात, तर छापायच्या आणि मग लोकांच्या अकाउंटवर टाकायच्या, असं अनेकांना बऱ्याचदा वाटतं, आणि गरिबी दूर करावी, असं होऊ शकतं. अकाउंट काढायला बँका पाहिजेत ना, ते काढल्यानंतर नोटा छापायची गरजच नाही. एकदा बँकेत पैसा फिरायला लागला की संपलं, त्या छापल्या जातातच. आता तुम्हाला जे वाटतंय ना, आता हे 7वं वेतन आयोग आलंय सरकारवर, आता 1 लाख कोटी रुपयाचा, म्हणजे केंद्र सरकारवरचा 1 लाख कोटी काहीतरी आहे खर्च. सरकार तर सगळीकडे नुकसानीत आहे, 1 लाख कोटी येणार कुठून असं वाटतं तुम्हाला?
सरकार स्वतःचे खर्च, सरकार बजेटचे ज्या कमिटमेंट असतात त्याला पूर्ण करायलाच लागतात. सरकारला जेव्हा कर व्यवस्थेतनं पुरा पैसा मिळत नाही, कर व्यवस्था फक्त एकच सिस्टम अशी असते की जी सरकारला स्वच्छ उत्पन्न देते. क्लीन रेव्हेन्यू म्हणजे कर असतो. तो जेव्हा आपण पुरेसा देत नाही, सरकारकडे पुरेसा जात नाही, तेव्हा सरकार नोटा छापतं. सरकार रडत आपल्या दाराशी येत नाही की आम्ही कसं चालवायचं. पण आता दुसरी गोष्ट झाली की 1000, 500 आणि 1000ची नोट बंद झाली आणि दुसऱ्या बाजूला 2000ची नोट झाली. म्हणजे मोठी गाठ आपण तयारी करतोय का? जर खरंच काळा पैसा कमी करायचा असेल तर मग सगळ्याच मोठ्या नोटा बंद कराव्यात आणि 100च्या छापून त्या जास्त प्रमाणात पुरवठा कराव्यात. त्याच्यामुळे एक सिस्टीम व्यवस्थित बॅलन्स होईल. हा फार छान प्रश्न आहे, कारण याचं कन्फ्युजन चिदंबरम पासून सगळ्यांच्याचकडे. आता सगळे एक जात मोठे अर्थतज्ञ जे आहेत ते हा आक्रोश की आता हे मोदी किती बावळट आहेत की एकीकडे 1000चा बंद करतायत आणि 2000चे काढतायत. म्हणजे पंतप्रधानांना ते एकही विशेषण त्यांनी ठेवलं नाही ह्याच्यात. पण हे अर्थक्रांतीची मांडणी आहे की 2000ची नोट काढायला लागा. त्याचं कारण असं आहे की आता तुम्ही मोठा नॅशनल हायवे रिपेरीला काढलाय आणि तो जो रिपेअर करताना तो रस्ता काही वेळ बंद करायला लागणार आहे, तर डायव्हर्शन द्यायला लागेल की नाही, का ट्रॅफिकच थांबवायची सगळीच. हे डायव्हर्शन जर नाही दिलं तर करायचं काय? 2000चं मूल्य अर्थक्रांती याच्यासाठी सांगितलं आहे की 1000च्या जेवढ्या नोटा छापायला लागतील तेवढ्या निम्म्याच आता 2000च्या छापायला लागतील. त्या कमी वेळात आणि कमी पैशात छापल्या जातील. आणि दुसरी गोष्ट अशी होणार आहे की त्या हे रस्ता पूर्ण तयार झाल्यावर डायव्हर्शनचा काय उपयोग राहणार आहे पुन्हा? जे मला समजा साठवायचा काही पैसा माझ्याकडे आहे तो मी 2000त अजून सोप्या पद्धतीने जास्त साठवू शकतो ना. आता त्या नोटा तेवढ्या असणार नाहीत. आता तुम्ही ती बातम्या जर नीट बघितल्या, आता 1000च्या नोटा ह्या 78% आणि 500च्या नोटा 109%. बरोबर. एवढ्या जास्त एक्सेस छापल्या गेल्यात. आता जर 1000च्या नोटा समजा 100 आहेत तर 2000च्या 50च छापायला लागतील आता, कारण ती 2000ची मूल्य आहे. आता हे सरकार काय करणार आहे, ते आता 20च छापणार आहे. म्हणजे ती ऑटोमॅटिकली 1000च्या नोटा कितीतरी बंद झाल्या ते तुमच्या लक्षात पण येणार नाहीये. हेच मेकॅनिझम परत 500च्या नोटासाठी सुद्धा होणार आहे. फक्त मी तुम्हाला हे मॅग्निट्यूड सांगितलं की तुम्हाला प्रश्न उत्तरच मिळेल. 78 साली जेव्हा 1000ची नोट बंद केली तेव्हा बाजारातलं त्याचं पूर्ण मूल्य हे 55 कोटी रुपयाचं होतं, 5वर 5 कोटी. आत्ता 1000ची नोट जी बंद केली आहे त्याचं बाजारातलं आजचं जे मूल्य आहे ते 6.25 लाख कोटी रुपये एवढं आहे. मॅग्निट्यूडचा प्रवाह तुम्ही लक्षात घ्या. 55 कोटी जेव्हा बंद केली 1978ला, 2001ला आणली जेव्हा बाजारात, तेव्हा त्याचं मूल्य होतं 3800 कोटी रुपयाचं, 1000च्या नोटीचं पूर्ण मूल्य. आज 2016 मध्ये किती तुम्हाला माहिती आहे? 6,25,000 कोटी रुपये. आणि पुढचं सिरियस कधी होतं हे जर तुम्ही ऐकलं तर ते जास्त सिरियस आहे. रंगराजन कमिटीने भारतामधली दारिद्र्यरेषा सगळ्यात शेवटची आत्ता जी सांगितली आहे, तर 48 रुपये 50 पैसे जो रोजचा खर्च करू शकतो तो माणूस दारिद्र्यरेषेच्या खालचा, म्हणजे त्याच्यापेक्षा जो नाही करू शकत आहे. त्याच्यामध्ये 30 कोटी लोक म्हणजे 38 कोटी लोकांचं रोजचा खर्च सुद्धा 100 रुपये करू शकते त्यांची नाहीये. 1000ची नोट नक्की कोणासाठी आली आहे की जे 40% आत्ताच्या मूल्यामध्ये. आता जर सरकारने 100 रुपये छापले असतील तर त्यातले 86 रुपये 500 आणि 1000 मध्ये आहेत. बरोबर. 70% लोक आज आपलं जर आपण जर ग्लोबल जर पॉवर्टी लेवल जर घेतली की $2 पेक्षा ज्याचं रोजचं कन्झम्पशन कमी आहे, $2 पेक्षा, त्याला जागतिक ह्याच्यामध्ये दारिद्र्यरेषा समजलं जातं. आणि असं समजलं जातं की भारतामध्ये 70% लोकसंख्या ही $2च्या आतमध्ये आहे, म्हणजे 130 रुपये. मग तुम्ही मला सांगा 500 आणि 1000 गरज नक्की कुणाची आहे? पण हे 2000ची करन्सी लॉंग टर्म जर का राहिली तर पुन्हा माझ्याकडे म्हणजे साठवायला खूप सोपं. आणि जी परिस्थिती आता 1000च्या नोटामध्ये लोकांनी घरामध्ये साठवून ठेवली तीच परिस्थिती एक 15 वर्षानंतर पुन्हा निर्माण होऊ शकते ना. जे सरकार नॅशनल हायवे रिपेरीसाठी थांबवू शकतं ते डायव्हर्शन बंद करू शकत नाही असं तुम्हाला वाटतंय का? तर शेतीतनं मिळणारं जे उत्पन्न आहे ते अजूनही करपात्र नाही आहे, तर त्याचा गैरफायदा घेणारे पण भरपूर लोक आहेत. ते पॉलिटिकल शेतकरी आहेत असं म्हणतात. तर त्याला कुठंतरी लगाम घालता येईल अशा पद्धतीची काही आपल्याकडं या अर्थक्रांतीमध्ये काही आहेत का उपाय? हा फार छान प्रश्न सारखा विचारला जातो. शेतकरी कर देत नाही हा जो पूर्ण एक सरसकट गैरसमज आहे. शेतकरी फक्त प्रत्यक्ष कर देत नाही, आयकर, कारण त्याला आयच नाही. उत्पन्न देत तो देईल कसला उत्पन्न कर? पण खर्चावरचे सगळे कर त्याला द्यायला लागतात. शेतकऱ्याला पेट्रोल त्याच भावाने मिळतं 80 रुपये,
त्याला डिझेल त्याच भावाने मिळतं. त्यांनी मोबाईल वापरले की 15 रुपये त्याला ते 15% सर्व्हिस टॅक्स द्यायला लागतो. भारतात गंमत अशी आहे की प्रत्यक्ष कर हे 33% आहेत आणि अप्रत्यक्ष कर 67% आहेत. शेतकरी तो 67% भरतोय, ज्याला उत्पन्नच नाही आहे त्याला खर्चावर कर्ज आहे, हे कर लागतो. आणि खरं सांगू शेतकऱ्यांची आत्महत्या किंवा त्याची क्रयशक्ती कमी होण्याचं हे पण एक कारण आहे. अर्थक्रांतीनंतर ते सगळंच संपणार आहे, कारण अर्थक्रांती ना खर्चावर कर लावतीये ना उत्पन्नावर लावतीये, ते चलनावर लावते. चलन आलं तरच कर लागणार आहे, कर कापूनच त्याला पैसा मिळणार आहे. आज काय झालंय की 10% शेतकरी अत्यंत श्रीमंत आहेत आणि हे बाकीच्या सगळ्या लोकांनी जमिनी घेतल्यात फक्त त्यांच्या काळा पैसा दमवण्यासाठी की शेतीचं उत्पन्न दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे अर्थक्रांतीमध्ये सगळ्यात जास्त होऊ शकतो फायदा तो शेतीला. समजा एखाद्याकडे 50 लाख रुपये ब्लॅक मनी आहे की व्हाईट मनी आहे तो प्रश्न वेगळा, पण ते जे पैसे असतात ते त्याने सर्व्हिस दिलेली असते किंवा एक इंडस्ट्रियल आउटपुट किंवा काही प्रोडक्शनचं आउटपुट असते ते त्याचं एक रूपांतर असते. ते जर ते पैसे रूपांतरित नाही केले गेले, जसं आता गंगेत ते पैसे फेकले किंवा कुठे काही कचऱ्यात फेकले जातात, जे अर्थव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? हेच जर पैसेचं बार्ड झाले तर मग त्याचा GDPवर काय परिणाम होईल? मग फार छान आहे आणि फार सोपा पण प्रश्न आहे. संपत्तीचे 2 भाग असतात, एक असतं धन आणि दुसरं असतं द्रव्य, असेट आणि लिक्विडिटी. त्यातलं असेट जे असतं धन की ज्याचा थेट वापर करता येतो, त्यात सगळं येतं, सेवा वस्तू सगळं आलं. आणि द्रव्य म्हणजे फक्त माध्यम असतं की जे एक्सचेंजसाठी लागतं. द्रव्याला स्वतःची काहीच व्हॅल्यू नसते, ते स्वतः शून्य व्हॅल्यूच असतं. आता हवेची व्हॅल्यू काय? ॲक्च्युली व्हॅल्यू जर मूल्य जर म्हटलं तर युटिलिटी भागिले अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता. जसं आता माझ्याकडे पाण्याची बाटली, त्याची वाहत्या नदीच्या किनारी त्याचं मूल्य किती? पाण्याच्या बाटलीची का? कुठलीही गोष्ट त्याच्या भागिले इन्फायनाइट अवेलेबिलिटी इज इक्वल टू 0, कारण ती इन्फायनाइट अवेलेबल आहे. पण तीच पाण्याची बाटली वाळवंटात गेल्यावर त्याची इन्फायनाइट, कारण कुठली गोष्ट डिवायडेड बाय 0 करून इन्फायनाइट. मूल्य जे ठरते एखादी गोष्टीची उपयोगिता किती आणि उपलब्धता किती. हे कागदाच्या तुकड्याचं लिगल टेंडर गेल्यानंतर त्याची उपयोगिता संपली. किती उपलब्ध असली तरी त्याला स्वतःची व्हॅल्यू नसते, ती नोशनल व्हॅल्यू आहे. सरकारने ते नाकारली, माध्यम नाकारलं, सरकारने त्या वस्तू आणि सेवा नाकारल्या. वस्तू तर वापरल्या, मी जेवण केलं, आता त्याचं रक्त तयार झालं, संपलं. आता दुसऱ्या जे येणार नवं माध्यम येणार ते नव्याला क्रिएटिव्ह करणार. उलट ह्या ज्या नोटा पाऊल खुणा न ठेवणारे व्यवहार जे करता येतात त्यातनं एवढा मोठा जे सगळे नंबर 2, 3चे घातक समाज विघातक जे होतात ते आता सगळे थांबणार. बँकेतनं केलेले व्यवहार तुमच्या फुटप्रिंट्स ठेवणार. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 1969 साली आज भारताची जी परिस्थिती होती ती अमेरिकेत झाली. तिथे सगळे ड्रग माफिया आणि ते लेबर कसले विमेन ट्रॅफिकिंग आणि वेपन ट्रॅफिकिंग असं सगळ्याचं एकूण हे सुरू झालं, ऑर्गन ट्रॅफिकिंग सगळ्याच इतका मोठा की तो कुणाला कंट्रोल करता येईना. आणि त्यांनी FBI पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला रिपोर्ट दिला की आपल्याला कंट्रोल करता येत नाहीये. निक्सन तेव्हा त्यांचे होते राष्ट्राध्यक्ष. त्यांनी विचारले का नाही होतंय, तर ते सांगितलं सगळा व्यापार नोटात होतोय आणि आपल्याला पकडता येत नाहीये. 14 जुलै 1969 $100 सगळ्या नोटा एका दिवसात अमेरिकेने बंद केल्या. सगळे व्यवहार बँकेत व्हायला लागले, सगळ्यांची ट्रेसेबिलिटी यायला लागली. अमेरिकेचं सशक्त प्रशासन झालं, कारण आता सगळं दिसायला लागलं कोणाला करायचं ऍक्शन. हे घडलेलं आहे. त्यावेळेला तिथं असाच केऑस झाला होता जसं आता आपल्याकडे आहे तसा? लोकांनी बँकेसमोर रांगा लावल्या होत्या? नाही, आता भारताचं मॅग्निट्यूड 2 गोष्टी झालं. एक तर भारत आता 7व्या-8व्या नंबरची GDP आहे जगात, पूर्ण मॉनिटाईज झालंय. तेव्हा एवढं मॉनिटायझेशन नव्हतं. अमेरिकेची लोकसंख्या सुद्धा फार कमी आहे. आज अमेरिकेची लोकसंख्या 32 कोटी आहे, तेव्हा ती 23-22 कोटीच्या आतमध्येच होती. इथे 130 कोटीचं आहे. त्याच्यामुळे हे मॅग्निट्यूड आपलं जास्तच आहे. आणि दुसरी गोष्ट, भारताचं अजून एक आपण रोखीवर जास्तच आहोत. 70-80% आपले व्यवहार रोखीतच आहेत. म्हणजे त्या नॅशनल हायवेवर खूप गोंधळ आहे, कारण तो हायवे अजून तयारच व्हायचा आपला आणि त्याच्यावर एवढी प्रचंड ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे आपला गोंधळ आपल्या एकूण लोकसंख्येच्या मॅग्निट्यूडच्या प्रमाणात व्यवस्थित आहे. हे प्रपोज करत होता की 500च्या आणि 1000च्या नोटा रद्द करा. रद्द करणं एक वेळ सोपं आहे, पण रद्द केल्यानंतरची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमधून म्हणजे बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? गोंधळ फक्त ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांचा गोंधळ आहे, बाकी सगळ्यांची तारांबळ होतीये. सामान्य माणसाचा गोंधळ बिलकुल नाहीये. तो म्हणून तर देशाला सपोर्ट करतो. तारांबळ आहे विचारायची की आता मी काय करावं. पण गोंधळ मात्र ज्यांच्याकडे खरंच काळा पैसा की आता याचं करायचं काय, हे दोन्हीत मोठा फरक आहे. म्हणजे मोदीजींच्या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही पूर्ण त्यांना एक्सप्लोर केलं होतं हे काय घडतंय. फक्त आता काय झालं माहिती का की थोडासा आता सरकारचे स्वतःचे काही त्यांचे थिंक टँक असतील, त्यांनी गोष्टी काय वेगळ्या मांडल्या असतील.
आम्ही त्यांना हे सगळं सांगताना आम्ही ॲम्नेस्टी हा शब्द वापरला होता, आम्ही IDS शब्द वापरला नव्हता. या सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत अशी दिली होती की तुमच्याकडचं काळं उत्पन्न तुम्ही जाहीर करा, 40% त्याच्यावरचं आम्ही टॅक्स कापू, 45% आणि तुम्हाला देऊन टाकू. तेव्हा सरकारला हे वाटलंच नाही, कुणालाच हे वाटलं नाही की हे नोटा बंद करतील. त्याच्यामुळे फारच कमी फिगर आली बाहेर, 65,000 कोटी टोटल. ते शॉकिंग असं होतं, त्यातल्या एकाच माणसाचे 10,000 कोटी आहेत हैदराबादच्या, एकाच व्यक्तीचे. ते चंद्राबाबूंनी सांगितलं म्हणून आपल्याला कळालं. तर हे आम्ही त्यांना उलटं सांगितलं होतं. आम्ही सांगितलं की ही देशाच्या ॲडमिनिस्ट्रेशननी केलेली चूक आहे, त्यात कुणीही माणूस व्यक्ती चुकलेला नाही आहे. आपण सगळे एका बसमध्ये बसलोय तर आपल्याला जायचे सुरतेला आणि आपण दुसऱ्या दिवशी बघितलं तर सगळेच कोल्हापूरला पोहोचलेले आहेत. मग आता नक्की चुकलं कोण? बरं, ड्रायव्हरमध्ये 3-4 वेळा बदललेत, मधल्या एका चौकात पाट्याच नव्हत्या म्हणून त्यांनी कुठेतरी वळवले, ती गाडी सरळ इथे थांबली. आता त्याच्यात नक्की कुणाला शिव्या घालायच्यात आपण? ड्रायव्हर आहे आपल्याच बरोबर आहे ना आता. त्यामुळे व्यवस्था चुकल्यामुळे आता सगळंच चुकलंय. डॉक्टर चुकलेत, इंजिनियर चुकलेत, माध्यमं चुकली आहेत, शेतकरी तर फाशीच घ्यायला लागलाय. तर हे कसं आहे माहिती का, चुकीची दुरुस्ती वेगळी असते. त्याऐवजी आम्ही जे सांगितलं होतं, आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही ॲम्नेस्टी द्या एकदा. ॲम्नेस्टी म्हणजे क्लीन क्लॅरिटी. तुम्ही कुणीही पैसे आणून टाका, फक्त ते खरे आहेत का खोटे तेवढंच बघितलं जाईल. म्हणजे ते जर काउंटरफिट असेल तर फाडले जातील आणि खरे जे असतील ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटला येतील थेट. पण त्याच्यामध्ये आम्ही अशी त्याला मर्यादा दिली होती की एखाद्याच्याकडे समजा 5 कोटीपर्यंत आहेत तर त्याला तुम्ही 10% टॅक्स लावा आणि 2 वर्षांनी त्याला काढता येईल. 2 वर्षाच्या गव्हर्नमेंटच्या बॉन्डमध्ये ठेवा. ज्याच्याकडे 100 कोटी रुपये आहेत त्याला तुम्ही आणखी 20% त्यावर टॅक्स कट करा आणि त्याला 15 वर्षाच्या बॉन्डमध्ये टाका. म्हणजे त्याला ताबडतोब वापरता येणार नाहीत. ज्याच्याकडे जास्त आहेत त्याच्यापेक्षा त्यांना 30 वर्षाच्या बॉन्डमध्ये पैसा लॉक करा, तो सरकारकडे येईल, रस्ते वापरले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या लिगल टेंडरची सँटिटी राहील की ही नोट आपण छापली आहे ती सरकारने त्याला किंमत दिली शेवटपर्यंत. आता हे कागदाचे तुकडे झाले हो. हे भारतीय म्हणून मला सुद्धा वाईट वाटतंय. ते खरंच कागदाचे तुकडेच आहेत कारण ते लिगल टेंडर आहे. पण त्याला आपण जी प्रतिष्ठापना, जसं गणपतीला आपण 10 दिवसांनी पूजा करतो आणि शेवटी गटारात पडल्यावर जो त्रास होतो तो हाच होतो. नाहीतरी ते शाडूचीच माती आहे ना. हा भावनेचा पण प्रश्न असतो. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की व्यवस्था चुकली आहे. कुठल्या व्यक्तीने उद्योजकाचा सगळ्यात मोठं जे कॅरेक्टर असतं तो संधीचा फायदा घेणार. जे हे सगळे ब्लॅक ते चांगले उद्योजक आहेत, हे 100% खरं आहे. ते संधी निर्माण करतात, संधी पकडतात. आता व्यवस्थेनेच संधी त्यांना दिली आहे, मग करेक्शन व्यवस्थेच व्हायला पाहिजे. म्हणजे ॲक्सिडेंट झाला एकदा समजा तर ड्रायव्हर चुकला का त्या गाडीचं ब्रेकच लागलं नाही का त्या गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटला, हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत की नाही. का काय झालं की आधी त्या ड्रायव्हरला ठोकायचा. आपण हेही बघायला पाहिजे, अरे ते गाडीचं ब्रेक गेलं होतं, ते ब्रेकच दुरुस्त करायला लागेल ना. आपण आपलं काय करतोय, दर 5 वर्षांनी ड्रायव्हर बदलतोय, गाडी तीच बिन ब्रेकची. पण तुमच्या मते, अर्थक्रांतीच्या मते भारतामध्ये एकूण काळा पैसा किती आहे आणि याच्यातनं किती बाहेर येईल याच्याबद्दलचं काही प्रोजेक्शन आहे? हेच फार गंमत आहे. भारतात किती काळा पैसा हे कोणालाही एस्टिमेट करता येत नाहीये. प्रणब मुखर्जी जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी व्हाईट पेपर पार्लमेंटमध्ये दिले, त्यांना ती साईजच सांगता येत नाहीये. किती काळा पैसा आहे, किती छापला जातोय, किती. म्हणून तर हे ऑपरेशन क्लीन स्वीप एवढं एकच उत्तर होतं, कारण त्याचं जजमेंटच नाही. जसं आता कॅन्सर खूप स्प्रेड झाला की किमोथेरपी द्यायची, जे काय असेल ते, जे काय भलं असेल तेही राहिलं, जे काही चांगल्या पेशी मरतील. पण लक्षात घ्या, किमोथेरपी ही वाईट पेशी मारण्यासाठी नसते, चांगल्या पेशी वाचवण्यासाठी असते. हे अत्यंत गरजेचं. आज जर ते जास्त ऑपरेशन झालं तर उद्या जे काय झालं असतं त्याला पोस्टमॉर्टम म्हणायला लागलं असतं. 500 आणि 1000च्या नोटांचं प्रमाण हे 86% होतं. हे इथपर्यंत वाढेपर्यंत का ते कंट्रोल झालं नाही? किती आयडली असायला पाहिजे, कसं काय वाढलं एवढं प्रमाण? कसं गंमत आहे तुम्हाला सांगतो की सोशल सायन्सेस आणि मटेरियल सायन्समध्ये हा फरक आहे. सोशल सायन्समध्ये ह्युमन बिहेवियरची इंटरप्रिटेशन करता येतात, मटेरियलचं तसं नसतं. मटेरियल पक्क बिहेव करतं. त्यामुळे हे अँटिसिपेशन, तिथले तज्ज्ञ मंडळी आम्हाला असं वाटलं भारताची एवढे लोक अशिक्षित आहेत, त्यांना कोण चॅलेंज द्यायचं? भारतात बँकिंग नाही आहे, आता कोणी सांगायचं? मोदीजींना हे मात्र तेव्हा पटकन पटलं होतं की आपल्याकडे बँकिंग नाही आहे. मला त्या आमच्या बैठकीतच म्हणाले की आपण आधी बँकिंग वाढवूया आणि जनधनची तेव्हाच त्यांच्या डोक्यात त्यांनी सांगितलं होतं. पण त्याची दुसरी नॉवेल आयडिया म्हणजे पोस्टाला लिंक करणं बँकिंगसाठी, स्मॉल बँकिंग. त्याच्यामुळं आज असं कोणी म्हणू शकत नाही की आता आमचं बँकिंग नाही त्याच्यामुळे आमचं कसं होणार. आज ती परिस्थिती नाही आहे. त्याच्यानंतर ताबडतोब त्यांनी ते इंटरनेट आणि ह्याला सशक्त करायचं आणि मनीकडे जायचं, हे इतक्या छान स्टेप घेतल्यात. एक तर तंत्रज्ञानाने ह्याला खूप मदत केली आहे. आम्ही जेव्हा 16 वर्षापासून मांडतो तेव्हा तंत्रज्ञान एवढं विकसित पण नव्हतं, पण अर्थात अर्थव्यवस्था सुद्धा एवढी मोठी नव्हती. 2000च्या नोटा येतील किंवा 500च्या नोटा येतील, परत 1000च्याही येणार आहेत. ते प्रमाण किती असावं साधा? आयडियली तर कॅशलेसच पाहिजे ना. आता स्वीडन किंवा हे सगळे देश का चालले आहेत? 10 वर्ष आपले पंतप्रधान अर्थतज्ञ होते,
त्यांनाही तुम्ही भेटला होता, राहुल गांधींना भेटला होता, तर त्यांचा रिस्पॉन्स त्यावेळेला कसा होता आणि ही स्टेप घ्यायला मोदींना म्हणजे गेले 15 वर्षात हे का नाही घडलं असं तुम्हाला वाटतं? राजकारणी लोक हे निर्णय घेऊ शकतात, फक्त त्यांना तज्ज्ञ लोकांचा सपोर्ट लागतो. कारण एवढं मोठं डिसिजन घेतलं आणि काय फेल्युअर झालं तर कोण जबाबदार? गंमत काय होती, त्या तज्ज्ञ पंतप्रधानांच्याकडे ताकद नव्हती, कारण त्यांच्याकडे क्लिअर मॅन्डेट नव्हतं. मोदींच्याकडे क्लिअर मॅन्डेट आहे, हा फार मोठा फरक आहे. आणि त्यांच्याकडे नव्हतं, कारण आता तुम्ही बघतायत की सगळ्यात जास्त परेशानी या राजकारण्यांचीच व्हायला लागली आहे. सामान्य माणसांनी तर तारांबळ झाली, तो आपलं सहन करतोय की चालताय. आता सगळ्यात आरडाओरडा कोणी सुरू केलाय? कारण त्यांचं इलेक्शन सगळं त्याच्यावरच आहे. आणि ते हे तर 6-7 काय म्हणतात त्या याचं कडवळ उभं होतं. म्हणजे त्यांनी लाख ठरवलं असलं तरी त्यांना शक्य नव्हतं, कारण त्यांच्याकडे क्लिअर मॅन्डेट नव्हतं. दुसरं एक निश्चित आहे की मोदी हे अत्यंत थंड रक्ताचे सर्जन आहेत. एकदा ऑपरेशन करायचं म्हणलं की तो हात बिलकुल कापत नाही. मी त्यांचा अनुभव घेतला. त्यांच्या इतका सुंदर लिसनर मला कधीही दिसला नाही. मी इतक्या लोकांना मी प्रेझेंटेशन दिले. एका मोनोटोनमध्ये हा माणूस 90 मिनिट एकही शब्द न म्हणता शांत ऐकत होते, एकही शब्द नाही, आणि कम्प्लीट रिसेप्शन. त्यामुळे त्या माणसाकडे करेज आहे. सर्जनला काय लागतं की ते रक्त निघालंय, तो पेशंट विव्हळतोय, नथिंग डुईंग, मी ऑपरेशन करतोय कारण त्याच्याच भल्यासाठी करतोय. मोदींनी तुमचं 90 मिनिट ऐकलं होतं, राहुल गांधींनी किती मिनिट ऐकलं होतं? नाही, हा काय झालंय की थोडासा सर्कॅस्टिक याच्यात व्हायरल झालंय. राहुल गांधींनी जेव्हा ऐकलं 1-2 मिनिटामध्ये, त्यामुळे लक्षात आलं की याला खूप पाठीमागे बॅकअप पाहिजे. त्यांना बॅकग्राऊंड नव्हतं. त्यांनी आम्हाला ताबडतोब त्यांच्या थिंक टँककडे पाठवला. ती व्यक्तीचा संबंध नाही बरं का याच्यात. म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांनी योग्यच ते हे केलं होतं. फक्त मोदीजींच्यामध्ये एक मोठा गंमत आम्हाला काय दिसले तुम्हाला सांगतो, की तो माणूस उद्योजक आहे, लघुउद्योजक असल्याने, चहा विकला असल्यामुळे त्यांनी संपत्तीची निर्मिती त्यांना माहिती आहे कशी होती. आत्ता आपल्याकडे आलेले जे आत्ता आपले पंतप्रधान असतील, नंतर काय वित्तमंत्री, हे सगळे लॉ ग्रॅज्युएट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत आणि अकॅडमिशियन्स आहेत की त्यांचा संपत्ती निर्माणाशी शून्य संबंध आहे. संपत्तीच्या व्यवस्थापनाशी त्यांचा संबंध आहे. त्यामुळे आता हा सगळा जागतिक ह्याचा डिजिटल मनी आणि डिजिटल, आता आपण सगळे त्याच्याशिवाय राहूच शकत नाहीत. त्यामुळे सिंगल करन्सी हेच येणारं भविष्य आहे. त्याच्यामुळे कॅशलेस हेच येणारं भविष्य. येणाऱ्या 10 वर्षानंतर 15 वर्षात तर त्या तंत्रज्ञानाच्या आणि याच्या सगळ्या गतीवर अवलंबून आहे. पण भविष्यकाळ हा डिजिटल मनी असणार आहे, करन्सी नाही. ऑलरेडी सगळा युरोप तिकडे चाललेला आहे. आणि हा जग आता का तिकडे चालला आहे? कारण दहशतवाद आता हा जगाचा एक प्रश्न झाला आहे. आज आपण सगळे भारतीय आता सिटिझनपेक्षा ग्लोबिझन झालो आहेत. कारण आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि हवामानातला बदल हे आता आपल्या घरात आलेले आहेत. खूप वर्षांपासून ऐकत आलोय की स्विस बँकेतला काळा पैसा आहे. मग आता तो बाहेर काढायचा तर कुठलं पाऊल उचलावं लागेल मोदींना? स्विस बँकेमध्ये किंवा असा झालेला पैसा हा फक्त तिथल्या हवालातनं तिथे गेलेला असतो. आणि आता तो तसा बाहेर येत नाही. कारण बँकात पैसा आला की बँकेने दुसऱ्याला कर्ज दिलेलंच असतं. तो बँकेमध्ये काय लॉकरमध्ये पैसा आपल्याकडे ठेवतात तसं तिथे ती भानगड नसते. त्याच्यामुळे तिथल्या व्यवहारात तो पैसा आलेला आहे. आता तो पैसा परत इथे कसा येईल? तर भारताची अर्थव्यवस्था जितकी मोठी होईल की गुंतवणूक म्हणून तो इथे येईल. पण जो रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा गुंतवला गेल्याचं सांगितलं जात आहे, कॅश प्रमाण तिथे खूप जास्त आहे, तर तो बाहेर काढण्याकरता काही उपाययोजना आहेत का किंवा कशा पद्धतीने? काहीच नाही झालेलं. त्या जागेची किंमत ही नोटा गेली की ऑटोमॅटिकली खाली येईल. सगळीच महागाई खाली येईल. समजा माझा फ्लॅट आज 1 कोटी रुपयाचा आहे, उद्या त्याची किंमत 30 लाख रुपये होईल. पण 30 लाखाबरोबर माझे सगळं जीवनाचं स्तरच खाली येईल. पेट्रोल 28 रुपये होईल. तुम्ही एक लक्षात घ्या, अर्थव्यवस्था जेव्हा येते ती समांतर पूर्ण प्लेनच खाली जातो. असं होत नसतं की एक खाली राहिलं म्हणजे 1 कोटी मिळतील आणि मला पेट्रोल परत 30 रुपयाने मिळेल, असं होत नाही. तेव्हा हे हेही खाली जातं हेही खाली जात असतं. सर, पैशाचे व्यवहार, आर्थिक व्यवहार हे सगळे रिझर्व्ह बँकेच्या अंडर येतात. इवन नोटांवर सही पण गव्हर्नरची असते. मग हा नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी देशासमोर मांडणं कितपत योग्य आहे? रिझर्व्ह बँक आणि सरकार हे दोन वेगळे. मूल्य जे असतं, नोटेचं मूल्य सरकार ठरवतं आणि नोटा किती संख्येत छापायच्या हे रिझर्व्ह बँक ठरवते. संख्या रिझर्व्ह बँकेच्या हातात आणि मूल्य सरकारच्या हातात. त्याच्यामुळे मूल्य ठरवायचा अधिकार हा संसदेचा असतो. संसदेत ते सांगायला पण लागतं किंवा त्या नंतर हे सांगितलं पण त्याला बिल द्यायला लागतं. डिमॉनिटाईज करताना बिल दिलेलं असतं आणि आधी हे बिल तयार झालेलं आहे म्हणूनच हे मोदींना करता आलं. कारण 78 साली आपण डिमॉनिटाईज केलेलं आहे. ते बिल आज सुद्धा जिवंत आहे. त्याचाच आधारावर हे डिमॉनिटाईज केलेलं आहे. आता तुम्ही सुप्रीम कोर्टात कॅव्हेट जे टाकलंय सरकारने, की एकाने त्याच्याचसाठी टाकलं की हे संसदेला न सांगता कसं करू शकताय. ऑलरेडी एकदा घडलेलं आहे आणि ते बिल आत्ता जिवंत आहे म्हणूनच सरकार हे करू शकलं.
की नोटा सरकारने मागं घेतलेल्या आहेत, पण कर प्रणालीमध्ये मात्र कुठलाही बदल नाही केलेला. GST आहे, पण GST याच्यासाठी पर्याय होऊ शकत नाही. तर कर प्रणालीबाबत काय सांगाल की हे, कारण एकमेकांना हे पूरक आहे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला हव्यात. थोडंसं मी पैशाच्या बाबतीत क्लिअर करतो. काळा पैसा वेगळा आणि गुन्हेगारी पैसा वेगळा. म्हणजे मी जर एखाद्याचा खून केला आणि त्यातनं पैसे घेतले असले, पण ते बँकेतनं घेतले तरी तो गुन्हेगारी पैसा झाला. काळा पैसा म्हणजे फक्त टॅक्स चुकवलेलाच पैसा. आता ड्रग्जमधनं मी पैसा मिळवला, याच्यातनं मिळवला, तो गुन्हेगारी पैसा. त्याच्यासाठी कायदे आहेत आणि त्याच्या शिक्षा पण आहेत. त्याला दुसरं काहीच नाही आहे. म्हणजे तो बँकेच्या अकाउंटवर मी जर आता समजा विकलं, नॉर्केटिक्स खाली विकलं मी काहीतरी अफूचरस, आणि बँकेत जर घेतलं तरी मी तो गुन्हा केलेला ॲक्च्युली, मग मला त्याची जी सजा होईल ती होईलच. आता हे जे तुम्ही टॅक्स सांगितलंय, आमचं जे प्रपोजल जे मूळ आहे अर्थक्रांतीचं, टॅक्सेस काढून टाकणं हा ॲनेस्थेशिया आहे आणि करन्सी काढणं हे मोठं ओपन हार्ट सर्जरी आहे. आता हे सरकारने उलटा सिक्वेन्स आणलाय. ऑपरेशन करून आता ॲनेस्थेशिया द्यायला लागलेत. मोदींनी बरोबर 8 वाजता सगळ्या बँका बंद होऊ दिल्या आणि हा निर्णय घेतला. 4 तास मध्ये दिले 8 ते 12पर्यंत. त्याच्यानंतर 12 नंतर 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या. समजा आणखी 24 तास दिले असते तर काय झालं असतं? आपण समजतो तसं ते 4 तासाचं आणि हे नसतं. त्याच्या पाठीमागे बरीचशी तयारी असते. फक्त जास्त वेळ दिला असता तर काळ्या पैशावाल्यांनी तो पैसा खाली गरीब लोकांच्याकडे ढकलला असता. अजून जास्त निष्पाप लोक त्याच्यात गेले असते. सहकारी बँका आणि पतसंस्था यामध्ये गफला करू शकतात अशी एक शक्यता होती, तर ती किती खरी आहे? ती खरीच असते, कारण रिझर्व्ह बँकेच्या अंडर ह्या दोन्ही येत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या खाली कॉपरेटिव्ह बँकांनी येतं, त्याचं पार्शियल फक्त गव्हर्नन्स असतं, बाकी कॉपरेटिव्ह मिनिस्टरकडे असतं. पण याच्यावर तयारी चाललीच आहे की हे सगळे रिझर्व्ह बँकेच्या अंडर. आणि पतसंस्था फक्त नोटांवरच चालत आहेत. नोटा झाली की पतसंस्था ऑटोमॅटिकली संपणार आहेत. आणि कॉपरेटिव्ह ज्या बँका आहेत त्याला पटापट नॅशनलाइज बँकेशी आता लिंक केलं जाईल. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, पतसंस्थाचे व्याजदर खूप जास्त असतात, कारण ते व्याज जास्त घेतल्यामुळेच नोटा त्यांच्याकडे येतात. जेव्हा सरकारी बँका किंवा मोठ्या बँका जेव्हा 2%, 3%नी कर्ज द्यायला लागतील तेव्हा लोक पतसंस्थेकडे जाणारच नाहीत. तर या परवा जो हा निर्णय झाला मंगळवारी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा, तर त्याचे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म काय फायदे आहेत असं तुम्हाला वाटतं? फायद्यापेक्षा कसं आहे माहिती का, मोठा आजार निघून गेल्यानंतर फायदा काय असणार आहे सांगा? कॅन्सरमध्ये माणूस त्याचा कॅन्सर क्युअर झाला, मग याचा फायदा काय असणार आहे मला सांगा? अर्थक्रांती करेक्शन मॉडेल आहे. माझा मोठा रोग निघून गेल्यावर माझा फायदा काय मला सांगा बरं? रोग निघून जाणं हाच फायदा आहे की नाही? रिकरिंग नाही व्हायला पाहिजे. नाही, ते पुढचा तो फायदा नसतो, ते प्रोव्हिजन असते पुढे किंवा प्रिकॉशन असते ती. हां, माझा रोग बरा झाल्यावर मग पहिलवान व्हायचं का चित्रकार व्हायचं ते पुढचे डेव्हलपमेंट प्लॅन पुन्हा. आता राजकारण्यांचे एवढाले 200 कोटी 1000 कोटीच्या प्रॉपर्टी आहेत, कुठे स्ट्रेसेबल नाहीत, कारण नोटात आहेत त्या. आता इलेक्शनच्या वेळेला नोटा वाटल्या जातात ना, का तुम्हाला चेकनी पैसे देणार आहेत? ते कुठले तर आहेत ना मुख्यमंत्री, त्यांच्यावर आता चाललंय चेकनीच पैसे खाल्ले, ट्रेसेबल झालं ते सगळंच. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला ट्रान्सपरन्सी हेच एक उत्तर आहे. आणि बँकेचे व्यवहार ट्रान्सपरंट असतात कारण त्याच्या पाऊलखुणा राहतात. नाही, पण जेव्हा जे भ्रष्ट लोक आहेत तर ते त्याच्यात मार्ग काढतील ना. चोर आणि पोलिसचा खेळ निरंतर चालणार. चोर नव्या चोऱ्या शोधत राहणार, पोलिसने त्याच्यावरचे शोधत राहायचे प्रत्येक वेळचे. जगात ह्या सत्ययुगाची सगळेच वाट बघतात की सगळेच राम व्हावेत. ते रामालाही शक्य नव्हतं. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये आम्ही याला फार छान म्हणतो, ह्याला लॉ ऑफ नेचर्स डेव्हिएशन असं म्हणतात. नेचर्स डेव्हिएशनमध्ये काय की अपवाद आणि नियम सिद्ध होतात. निसर्गामध्ये 96% प्रकृती असते, 2% संस्कृती आहे, 2% विकृती आहे. संस्कृतीचा अर्थ असा आहे की मला भूक लागली आहे, माझ्या ताटात 1 भाकरी आहे, मला 2 भाकरीची भूक आहे, पण समोर एक पिल्लू दिसतंय त्याला भूक लागली आहे, माझ्या भाकरीतली मी काढून देतो. प्रकृती म्हणजे अशी आहे की मला बी कष्ट करून कमवलेलं आहे, मी ना कुणाला मागितलं ना कुणाला दिलं, माझी भाकरी मी खाल्ली, ना मी कुणाला मागितली ना कुणाला दिली, ही प्रकृती. आणि विकृती अशी आहे की समोरच्या पिल्लाच्या ताटामध्ये गुलाबजाम दिसत आहेत, माझं पोट भरलंय, हळूच कसा काढून घेता येईल मला? 2% संस्कृती 2% प्रकृती हे विकृती ह्याचं चिरंतन चाललेलं आहे. रामराज्याची आपण जी संकल्पना आहे तेव्हा ही 96% प्रकृती संस्कृती बरोबर चालत होती. तिला स्वतःचा कुठलाही कॅरेक्टर नाही, ती सर्वायवलसाठी बिचारी धडपडते.
जे पॉवरफुल आहे तिकडे जाते. आता जर व्यवस्था पॉवरफुल झाली की व्यवस्थेकडे जातील. अमेरिकेतली लोक फार आकाशातनं पडलेली नाही, जपानमधली तर बिलकुलच पडलेली नाही आहेत. त्यांच्याकडे गुन्हेगारी का नाही होत? जपान हा जगातला सगळ्यात कमी गुन्हेगारीचा देश आहे, तिथे गुन्हेगारीच नाही आहे. गुगलला तुम्ही सर्च केलं की तुम्हाला लक्षात येईल ते क्राईम इंडेक्स सगळ्यात कमी आहे. जगात सगळ्यात जास्त आत्महत्या जपानमध्ये आहेत. कारण हत्या करायचे नाही त्याचा स्ट्रेस त्यांना इतका जास्त होतो की आत्महत्याच करून मोकळे होतात. भारताचा म्हणून रस्त्यावर शिव्या घालतो, भांडणं करतो, पैसे देतात घे यार, आणि परत चहा प्यायला दोघंही मोकळे. काय असतं तर तिथल्या तिथल्या देशाचा स्वभाव असतो. पण मी तुम्हाला उदाहरण याच्यासाठी सांगतो कारण भारतीय मन कसं आहे, आणि तुम्ही मुंबईतले लोक आहात, तुम्ही तो अनुभव घेतलेला आहे. 26 जुलै 2005 मध्ये प्रचंड मुंबईत पाऊस झाला होता, ढगफुटीच झाली होती. काय तर 900-950 mm पाऊस पडला होता. 3 दिवस मुंबई पाण्याखालीच होती, जसं चेन्नई गेल्या वर्षी होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मुंबईतलंच असल्यामुळे कदाचित ते माहितही नसेल. एकही पोलीस केस झालेली नाहीये तेव्हा मुंबईत 3 दिवस. FIR नाहीत बरं का, म्हणजे अंडर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुठलाही FIR नाही आहे. इतक्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं की तरुण मुलं स्वतः पाण्यामध्ये आणि सिनियर लोकांना खायला घालायला लागली आहेत. एकाही याची स्त्रीची कुठल्या पद्धतीने काही कुठे अब्यूज नाही, कुठे काही नाही. लोक स्वतः, जात नाही, धर्म नाही, काही नाही. मुंबई हा मिनी इंडिया आहे. इथे देशातल्या सगळे जाती पाती धर्म सगळे इथे आहेत, प्रदेश, सगळ्या भाषा आहेत. आश्चर्य वाटण्यासारखं होतं हे. एकही FIR नाही. लोक अशी कशी वागली याचे जगातले सगळे सोशल सायंटिस्ट विचार करत होते. त्यातक्यात दुसरी घटना घडली. 1 महिना आणि 5 दिवसांनी कॅथरीना नावाचं वादळ आला न्यू ऑर्लिन्सला. तुम्हाला आठवत असेल ते, कॅथरीना नाव असल्यामुळे ते आठवत असेल. आणि 3 दिवस ते पाण्याखाली राहिलं. 2005च्याच दोन्ही घटना आहेत. इतका अमेरिकेमध्ये गोंधळ झाला की त्याची सगळी इव्हॅल्युएशन करण्यासाठी बराक ओबामा 2015ला परत गेले की आतून तरी हे सेटल झालंय की नाही. याच्यात तर जगाने काय इन्फ्लुएन्स काढलाय आम्हाला माहित नाहीये, पण अर्थक्रांतीने काढलेला इन्फ्लुएन्स तुम्हाला सांगतोय. भारताच्या व्यवस्था इतक्या भ्रष्ट आहेत की त्या जर काही कारणाने बाजूला झाल्या तर भारताची मूळ वृत्ती वर येते, दैवी वृत्ती जी आहे ती. आणि अमेरिकेच्या व्यवस्था इतक्या चांगल्या आहेत की त्या जर काही कारणाने बाजूला आल्या तर तिथल्या मूळ दानवी वृत्तीवर येतात, असं आमचं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे भारताला वृत्तीवर काम करायची गरज नाहीये तर व्यवस्थेवर काम करायची आहे. आणि अमेरिकेला व्यवस्थेवर काम करायची गरज नाही तर त्यांना वृत्तीवर काम करायची आहे. त्यांचं धर्मशास्त्र बिघडलंय, आपलं अर्थशास्त्र बिघडलंय. पण गोंधळ काय लागलाय, आपण दोघांचे पोट दुखायला लागली आहेत म्हणून आपण तेच औषध द्यायला लागलो. त्यांचं जास्त खाण्याने दुखायला लागलं, आपलं कमी खाण्याने दुखायला लागलंय. पण औषध मात्र अमेरिकेचंच घ्यायचं आपल्याला. सर, साधारणतः एक 9 वर्षापूर्वी ज्यावेळेस माझा चॅनल नवीन सुरू झालं, त्याच्या पहिल्या स्वातंत्र्य दिन आला भारताचा, तर त्यावेळेस तुमची थक्क करणारी क्रांती बहुतेक माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मेजॉरिटी व्ह्युअर्सनी पाहिली होती. ते इतक्या लवकर त्या स्वप्नाकडं जाता येईल असं वाटलं नव्हतं कुणालाही. तुम्हाला कदाचित तुम्ही इतकी वर्ष प्रयत्न करता, हे आता जाऊन कुठं पूर्ण होईल असं वाटलं होतं, अंदाज होता. उशीर तर याला झालेलाच आहे. आणि आता त्याचं क्रेडिट तुम्हाला मनमोकळेपणाने फार सरकारी पातळीवर दिलं जाते असं दिसत नाही. तुमचं नाव आलं माध्यमांमध्ये आहे. तुम्हाला एक सांगतो, आम्ही विद्यार्थी सायन्सचा, मी इंजिनिअरिंगचा माणूस असल्यामुळे माझा सायन्सवर पूर्ण विश्वास आहे. मग आम्हाला तेव्हाही माहित होतं पाणी 100 डिग्रीला उकळतंच, फक्त गॅस बंद होऊ द्यायचा नाही. ते 98 डिग्रीला अजून झालं तरी उकळत नाही म्हणून आम्ही फ्रस्ट्रेट होणार नव्हतो. 100 डिग्री आल्यावर उकळणार हे आम्हाला माहित होतं. फक्त प्रयत्न. आणि दुसरी गोष्ट की याचा क्रेडिटचा संबंधच नाही आहे. हे मी माझं घर साफ करतोय. उद्या मी माझ्या घरात झाडू मारला तर मी काय फित लावून फिरायचं काय, माझं घर मी क्रेडिट काढला, देश माझा आहे हो, असं काय करताय? नाही, ते बरोबर आहे, पण गॅस तो तुम्ही लायटरनं पेटवला होता एवढं तर सांगायला पाहिजे ना. नाही, काही नाही, तो गॅस आपल्या सगळ्यासाठी होता. पण मला त्याच्यात आनंद काय तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये आता ह्या स्टार माझाचं मी इथे मोकळ्यापणाने हे करतोय, आभार मानतोय. जेव्हा हे नव्हतंच तेव्हा अशा छोटे पटकन हात मिळाले की तेव्हा परत ऊर्जा आली. आज मी तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगतोय की आज इतकी लोक आम्हाला बोलवत आहेत कारण ब्रेकिंग न्यूज जगभर झाली आहे. आज मी सगळे सोडून फक्त राजीव सरांचा फोन आल्याबरोबर आलो कारण मला ते 2006चे दिवस आठवले जेव्हा मी कुणीच नव्हतो. ते तेव्हा त्यांनी पेरलेलं आहे, हे आम्ही दिलेलं आज फक्त ते फळ आहे. आम्ही इथे येणं हे आमचं क्रेडिट नाही, त्यांचंच क्रेडिट आहे. पेरलंच नसतं तर आम्ही तिथे कशाला आलो असतो. मनपूर्वक धन्यवाद. कारण याच्यामध्ये असे किती म्हणजे यांचे तर इतके पाठीमागचे इतके सबळ हात आहेत की ते इतपत यायला ह्यांची मदत झाली आहे. पण कुणाकुणाचे मानायचे आभार तरी कसे मानायचे. पण शेवटी आम्ही एकच सांगतो की तुम्ही न सांगता झाडू मारतच होता, आम्ही आमच्यासाठी आपल्याच घरासाठी मारतोय. आपण
असे असंख्य लोकांना मोदी सरकार क्रेडिट देते, तर तुम्हाला पण त्यांनी क्रेडिट द्यावं अशी आमची तरी इच्छा आहे. पण तुम्हाला एक खरं सांगू ना की हा त्यांनी जर पूर्ण प्रस्ताव स्वीकारला तर याच्यापेक्षा जास्त क्रेडिट काय हो अजून. सरकारने स्वीकारल्यानंतर की जे काम आमच्यानी कधीच शक्य नव्हतं सरकारने केलं, अजून काय लागतं. शेवटी रोग बरा झाला तर आपल्या देशाचा बरा होतो. त्याला क्रेडिट कसलं, कुठल्या इंजेक्शन कुणी दिलं याला किंमत नाही. ते इंजेक्शन गेलं आणि रोग बरा झाला. सर, आम्हाला अर्थक्रांतीच्या कर प्रस्तावाविषयी माहिती सांगा थोडक्यात. अर्थक्रांतीचे 5 प्रस्ताव जे आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव आहे की सध्याची कर प्रणाली पूर्णतः काढून टाका. स्थानिक सरकारचा कर नाही, राज्य सरकारचा नाही, केंद्र सरकारचा नाही. त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी सुद्धा नाहीत. फक्त आयात कर सोडून सगळे कर काढायचे. आयात कर का ठेवायचा? कारण आयात कर जो असतो तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नियमन करण्यासाठी असतो, तो उत्पन्नासाठी नाही आहे. उद्या चीनने जर स्वस्त गहू किंवा स्वस्त त्यांच्या वस्तू भारतात टाकायला सुरुवात केली तर भारताचा शेतकरी किंवा इथला उत्पादक मरेल. अँटी डम्पिंग ड्युटी ज्याला म्हणतात की आयात कर चीनच्या वाढवले की मग त्यांचं मूल्य वाढल्यामुळे ते इनकॉम्पिटेटिव्ह होतील आणि आपल्याला संरक्षण मिळेल. म्हणून आयात कर सोडून सगळे कर काढून टाकायचे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही. म्हणजे त्याच्यात आयकर पण नाही आणि कुठलाच कर नाही. मग हे सरकार कसं चालायचं? तर सरकारसाठी फक्त बँकेच्या व्यवहारावर एक कर लावायचा. ते अंदाजासाठी 2% सांगतोय, कारण सरकार टॅक्स किती लावू शकतं, खर्चाप्रमाणे कितीही. एक्सपेंडिचर प्लॅन जितके येतील तितके ते पर्सेंट बदलेल, ते डायनामिकच असतं. आता समजा जर 2% कापलं सरकारने, ते कसं लावायचं? ज्या खात्यावर पैसे येईल त्याला तो टॅक्स लागेल, देणाऱ्याला नाही. सरांनी मला 100 रुपयाचा चेक दिला तर मला 98 रुपये मिळतील. सरांना 100च डेबिट झाले, देणाऱ्याला नाही, घेणाऱ्याला. ती बँक तिथूनच त्यातले 70 पैसे दिल्लीला पाठवेल, 60 पैसे मुंबईला पाठवेल राज्य सरकारला, 35 पैसे 40 पैसे 55 पैसे ते सरकार, ते सगळं ठरवायचं मॉडेल आहे. ते डायनामिक आहे. ते मुंबई कॉर्पोरेशनला जाईल, स्थानिक प्रशासनाला. आणि उरलेला जो थोडा भाग असेल तर हे सगळे व्यवहार चालवण्यासाठी बँकेला कमिशन. म्हणजे याच्यात काम करणाऱ्याला सगळ्याला पैसे मिळाले. विन 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 विन. आता दुसरा कशावरही रोखीच्या याच्यावर एकही कर नाही. त्याच्यामुळे रोखीने तुम्ही किती व्यवहार करा, कर नाही. पण 50च्या वरच्या नोटा योग्य पद्धतीने काढून टाका. ही पद्धत आत्ताची आम्हाला योग्य का अयोग्याच्यावर आम्ही म्हणत नाहीये. 50च्या वरच्या म्हणजे ज्या 100ची पण आम्ही सांगितले, कारण आपण हळूहळू कॅशलेसकडे जायला हवं. कदाचित 50ची नोट 100ची नोट 8 वर्षांनी निघेल, 9 वर्षांनी निघेल, जशी सोसायटी, पण ती वाढवायची नाही, आपल्याला काढून टाकायची आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे की एका विशिष्ट मर्यादेच्या पुढच्या व्यवहाराला कायदेशीर संरक्षण देऊ नका. तो बेकायदेशीर नसेल व्यवहार, पण कायदेशीर संरक्षण पण नसेल. 2000च्या आतमध्ये याच्यासाठी एक व्यवहार एक वेळेचा, म्हणजे दिवसात तुम्ही 100 व्यवहार करा 2,000चे चालेल. पण मी एक फ्रीज घेतला 5,000चा, त्याचे 3-4 बिले गेले तर चालणार नाही, कारण ते 2,000चे वर झाले की त्याला संरक्षणच नाही आहे. 1% वाचवण्यासाठी त्याची गॅरंटी वॉरंटी तुम्ही कशाला सोडाल? ते मिळणारच नाही तुम्हाला. म्हणून श्रीमंताचे व्यवहार हे ऑटोमॅटिकली त्यात येतील. बरं, त्याला त्याचा काय परतावा मिळेल की त्याला कर्ज मिळेल. जितके बँकेचे व्यवहार जास्त तितके त्याला कर्ज जास्त, त्यामुळे बँकेचे व्यवहार जास्त करायला धड पडेल. तो जास्त केले की टॅक्स जास्त. आणि एकाच वेळेला तिन्ही ठिकाणी थेट. हा जीएसटी सारखा घोळ नाही की ते काहीतरी सेंट्रलला आणायला लागले, ते काय प्रश्नच नाही. इथल्या इथे पैसे ताबडतोब, रोजचा ताजा पैसा, प्रत्येक व्यवहारानंतरचा पैसा. म्हणजे सगळ्या स्थानिक प्रशासनावर सगळी सक्षमता येईल. राजकारणापासून पूर्ण डिस्कनेक्ट. हा भारतामध्ये आत्तापासून 2100 वर्ष आधी आर्य चाणक्य नावाच्या एका अर्थतज्ञांनी हे मांडलेलं आहे, कौटिल्याने. आजचं कौटिल्याचं जे अर्थशास्त्र जे सांगतं ते असं सांगतं की फुलातनं जसं मधमाशी काढून घेते, फुलाला बिलकुल त्रास होत नाही, पण त्यावेळेला फुलाचं पराग सिंचन पण होतं. म्हणजे तो एक्सचेंज होतो, तो नुसता कंप्लायन्स होत नाही. नाही, पण या प्रस्तावामध्ये जे वेगवेगळे कर गोळा करण्यासाठीचे एवढे जे सरकारी बाबू आहेत त्यांना काय तुम्ही रोजगार हमीवर पाठवणार आहात ना? हा फारच छान प्रश्न आहे. आपले हे सगळे मिळून बाबू जे आता ह्या सगळ्या कर व्यवस्थेवर आहेत ते 3,17,000 बाबू लोक आहेत. आपण असं म्हणतो की यांना घरी बसून मरेपर्यंत डबल पगार द्या, गोल्डन हँडशेक असं म्हणतात त्याला. काय प्रॉब्लेम आहे? त्यांना पगार तर मिळणारच आहे ना. पण एवढी अर्थव्यवस्था 0.03% साठी तुम्ही 99.97% लोकांना तुम्ही जीव मारणार, एवढा काळा पैसा तयार करणार, बँकेत येऊ देणार नाही, त्यातनं दारिद्र्य वाढणार, रोजगाराच्या संधी कमी होणार.
त्यापेक्षा या 3.25 लाख लोकांना घरी बसून बरेपर्यंत डबल पगार. कितीतरी सरकारच्या कंपन्या बंद झाल्या, HMT बंद झाली, हे झाली, सरकारने घरी बसून दिलंय त्यांना हँडशेक. अर्थक्रांतीतले जे 2 मोठे भाग होते, एक नोटा छोट्या करायच्या आणि दुसरा टॅक्स काढून टाकायचा. सगळ्यात अवघड वाटत होतं राजू सरांना सुद्धा की नोटा खोट्या संपू शकत नाहीत. त्याचं कारण असं आहे की निर्णय घेणार राजकीय व्यवस्था आणि राजकारण्यांचेच इतके पैसे काळे ते त्याच्यामध्ये आहेत गुंतलेले, त्यांच्याचकडे इतके नोटा त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत. तर जर मोठ्या नोटा काढल्या तर त्यांचं राजकारण पुढे चालणार कसं? हे इतकं सत्य आणि जेन्युइन कारण आहे. हीच भीती आम्हाला सगळ्यांनाच होती. सगळ्यात अवघड हे होतं की नोटा काढणं, कारण ज्याच्यावर राजकारण निवडणुकाच त्याच्यावर चालतात. पण हे आता घडलंय. आता टॅक्समध्ये नक्की किती टक्के लोकांचा इंटरेस्ट आहे? आता तर लढाई अर्धी झाली नाहीये, ती आमच्या दृष्टीने 99.9% संपली आता. कारण नोटांमध्ये इंटरेस्ट होता राजकारण्यांचा, ज्यांना हे डिसिजन्स घ्यायचे होते. टॅक्समध्ये नक्की किती टक्के लोकांना इंटरेस्ट आहे? फक्त 4 व्यवसायातले उपजीविकेतल्या लोकांना याच्यात इंटरेस्ट आहे. त्यातले एक आहेत चार्टर्ड अकाउंटंट, दुसरे आहेत वकील, तिसरे आहेत आत्ता सर म्हणाले तसे की त्याच्यावर काम करणारे, ते नोकरी करणारे, आणि चौथे जे आहेत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक मंडळी की जी हे शिकवते. ही सगळी मिळून संख्या 24 लाख पण नाही हो. बरं, ह्यात नक्की काय? ह्या 3,17,000 तर गोल्डन हँडशेक देताच येतो. प्राध्यापकांना तर दुसरा विषय, त्यांना काय फक्त टॅक्सच शिकवायची गरज असं काहीच नाहीये. अर्थशास्त्र काय टॅक्सवर आहे का काय? त्यांच्या नोकऱ्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. चार्टर्ड अकाउंटंट, आपल्या देशाचे 2.5 लाख 3.5-3 लाख जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यातले निम्म्यापेक्षा जास्त हे नोकरीमध्ये आहेत. मोठे मोठे कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये ते आहेत. प्रॅक्टिस करणारे 30, 40, 50 हजार, 60 हजार, ते दुसरा काही करतील, ऑडिटमध्ये काम करतील, प्रोजेक्ट्समध्ये काम करतील, त्यांनाही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम नक्की किती लोकांना आहे? मग तुम्ही फक्त ह्या 4 व्यवसायातले लोक सोडून कुणाला विचारलं की तुम्हाला टॅक्स बद्दल नको असला तर बरं आहे असं तुम्ही नाही का म्हणणार? सांगा मला. टॅक्स नसला आणि उद्या तुम्हाला 28 रुपयांनी पेट्रोल मिळायला लागलं, कुणाला नकोय सांगा? आता ते प्राध्यापकांना ते जरा गोंधळ होणार आहे, कारण ते इतकं अवघड काहीतरी सांगत होते की सगळ्यांनाच वाटतं की आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही. ह्या फक्त 0.05% फार गोंधळ घातला. 99.95% नाही का कॉम्प्लेक्समध्ये टाकलं आणि आपण 75-70 वर्ष लढाई दारिद्र्याची लढतोय. पण आताच्या तुमच्या या सांगण्यामुळे हे 24 लाख लोक जे आहेत ते आता देव पाण्यात घालून बसतील की अर्थक्रांतीचं पुढचं जे आहे ते नको व्हायला. मला वाटतं की मोदींच्या टेन्युअर बद्दल काळजी करतील. त्यांना दुसरा कोणी चालेल, पण ते त्यांचा संबंध आहे. पण आता खरं सांगू ना की आता ह्या 24 लाख लोकांच्या पेक्षा उरलेल्या सगळ्यांना अर्थक्रांती कळायला लागली आहे. आणि ह्यांचं नुकसान काहीच नाहीये. आपण एक लक्षात घ्या की अर्थक्रांती असं मानते 130 कोटीमध्ये एकाही व्यक्तीचं जर नुकसान होणार असेल, संवैधानिक नुकसान, तर अर्थक्रांती पूर्ण मागे घेतली जाईल. आणि आम्ही गेले 16 वर्ष मांडणी करतोय. तुम्हाला असं दुसरं कुठलं कॉन्क्रीट प्रपोजल माहिती आहे का? मला सांगा की जे 130 कोटीबद्दल बोलत आहे. अर्थक्रांती हे बोलते. तुम्ही त्याचा अजून खीस पाडा, त्याला भरपूर चॅलेंज द्या, त्याच्यावर भरपूर टीका करा, आपण ते सगळे प्रश्न सोडवत पुढे जाऊ. कारण आपल्याला आपला देश परफेक्ट बनवायचा आहे, जो आधीच आहे. हे 26 जुलैच्या मुंबईच्या पावसाने आपल्याला दाखवलं आहे. फक्त पूरक व्यवस्था जर आपल्याला मिळाल्या तर आपण खूप छान लोक आहेत. आणि हे माध्यमाचा मी हा पहिल्यांदा उपयोग बघतोय की माध्यमाचा खरा अर्थ असतो कुलूप आणि किल्ल्यांचं सांगड घालायची, प्रश्न आणि उत्तरं त्याची. दुर्दैवाने असे काही माध्यमं सोडली तर सगळीकडे नुसते कुलपांचंच प्रदर्शन चाललंय की किती प्रश्न अवघड आहेत, उत्तराची कुणी मांडणीच नाहीये. मी स्टार माझाला मनातनं धन्यवाद देतो की आमच्यासारख्या एका किल्लीला त्यांनी कुलपाच्याकडे आणलं. नाही तर आमची किल्ली वेगळीच तर कुलूप वेगळंच, काय संबंधच नाही त्याचा. मनातनं धन्यवाद. वकीलजी, तुमची लढाई जी किंवा हा जो मोठा एक लढा तुम्ही उभा केला होता, कदाचित तो निम्मा त्याला यश मिळाल्यामुळे तुम्हाला अजून तितकं समाधान नसेल, उरलेलं निम्म होण्याची तुम्ही वाट बघत असाल. सर्वसामान्य लोक मात्र निम्म्यावर सुद्धा खूप खुश आहेत, कारण ह्याच्यामुळं भ्रष्ट मार्गानं ज्यांनी पैशाची गाठोडी आपल्या जवळ बाळगली होती ती सगळी रस्त्यावर येताना दिसत आहेत. आपलं किती त्याच्यामध्ये तारांबळ होते याच्यापेक्षा ज्यांच्याकडे ज्यांनी खूप पैसा जमा केलेला आहे त्यांचे जे हाल होत आहेत ते भंबेरी उडाली आहे, आपली तारांबळ होते. तर त्यांची भंबेरी कशी उडतीये या कल्पनेनंही त्यांना दिलासा मिळतोय. आमच्या शुभेच्छा आहेत की तुमचं जे उरलेलं अर्ध स्वप्न आहे ते नजीकच्या काळामध्ये पुढच्या 10-20 वर्षांमध्ये पूर्ण व्हावं. एकच वाक्यात मी याला थोडंसं हे देतो, हे जेव्हा सगळंच अनसर्टन होतं तेव्हा फार रोमॅन्टिक वाटत होती आम्हाला ही लढाई. रोमांसचं फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे अनसर्टन पाहिजे.
आता हे सर्टन झालंय की आता त्याच्यामुळे रोमांच संपला आमच्या लढाईतला. कारण आता गव्हर्नमेंटला पर्यायच नाहीये. आज का उद्या मी आता तुम्हाला ही सांगणार आहे, अर्थक्रांती कुणीही थांबवू शकणार नाही. लांबवू शकेल, थांबवू शकणार नाही. आता अशक्य आहे. त्याच्यामुळे आमच्या ह्याच्यातला फक्त लढाईतला रोमांच संपला. आता सगळं सर्टन झालं. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आज इकडे आलात आणि अर्थक्रांती आणि त्या अनुषंगाने सध्याचं वातावरण या सगळ्या संदर्भात अगदी सोप्या शब्दात आम्हाला उकल करून सांगितलीत त्याच्याबद्दल. तेव्हा जनता बँक प्रस्तुत माझा कट्ट्यावर आता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.